लासलगाव मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात सुधारणा। बांगलादेशनं कांदा आयात चौपट केल्याचा परिणाम। लाल कांद्याला 2300 तर उन्हाळी कांद्याला 2200 प्रति क्विंटल इतका भाव। नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामातील 100% पेरण्या पूर्ण। जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे जमिनीत ओलावा असल्यानं रब्बी हंगामाच्या पेरण्यांना वेग। जालना जिल्ह्यात आतापर्यंत 1,94,460 हेक्टरवर रब्बी हंगामातील पेरणी पूर्ण। यंदा मुबलक पाणी उपलब्ध असल्यानं रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण। जालन्याच्या वडीगोद्री परिसरात बदलत्या हवामानामुळे ऊस पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। ऊसाची वाढ खुंटल्यानं शेतकरी चिंतेत। केळी निर्यातीत सोलापूर जिल्ह्याचा राज्यात सर्वाधिक वाटा। महाराष्ट्राच्या एकूण केळी निर्यातीपैकी 66.43% निर्यात सोलापूरमधून। उत्पादनात जिल्ह्याची मोठी घोडदौड। भंडाराच्या मथाडी इथल्या शेतकऱ्यानं कमावला केळी पिकातून 4 लाखांचा नफा। 2 लाखांच्या खर्चातून 6 लाखांचं उत्पन्न अपेक्षित। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मोसंबी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। मोसंबीला 10 वर्षातील सगळ्यात कमी भाव। मोसंबीला प्रति किलो 3 ते 5 रुपये इतकाच भाव। वाशिमच्या वनोजा परिसरामध्ये सततच्या बदलत्या हवामानामुळे संत्र्याच्या झाडांना बहरच नाही। सुमारे 1000 हेक्टरवरील फळबागेचं नुकसान। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका। वाशिमच्या शेलू बाजार परिसरामध्ये पपईच्या झाडांची वाढ खुंटली असून फळधारणा देखील कमी। लाखो रुपये खर्च करूनही अपेक्षित उत्पादन निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत। वाशिम जिल्ह्यात चिया पिकाचा पीक विम्यात समावेश नसल्यानं शेतकऱ्यांसमोर अडचणी। तर यंदा तब्बल 10,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर चिया पिकाची पेरणी।